कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आनंदी, बाळा कशी आहेस तू? भाऊ नाही आनंदी, आनंदी बाळा आत्याकडे ये। ही येत का नाहीये माझ्याकडे? तुम्ही प्लीज जरा हळू बोलाल का? ए, तू नको शिकवू मला। आनंदीला ना तू स्वतःच्या कंट्रोल मध्ये ठेवलेस म्हणून ती येत नाहीये माझ्याकडे। आधी तर येत होती पण आता येत नाहीये, ती घाबरतीये मला, कारण तू तिचा ब्रेन वॉश केलायस। सुदैवाने तसं काही करण्याची माझ्यावर वेळच नाही आली। लहान मुलांना चांगल्या वाईटातला फरक कळतो। काय म्हणालीस? हा, म्हणजे मी वाईट आहे असं म्हणायचंय का तुला? तुम्हाला काय समजायचं ते समजा। इनफ भावना, तू तुझ्या लिमिट्स क्रॉस करतेयस। आनंदी आता तुझ्याकडे आहे ना म्हणून तुझा इगो सॅटिस्फाय होतोय आणि म्हणून तू हे सगळं मला बोलतेयस। पण एक गोष्ट लक्षात ठेव, आनंदी माझ्या भावाची मुलगी आहे आणि तू फक्त ना तिची एक केअरटेकर आहेस। काही हरकत नाही, त्यातही मला आनंदच आहे आणि तुम्हालाही हे चांगलं माहितीये की आनंदींची काळजी मी जास्त चांगली घेऊ शकते। इनफ भावना, हे बघ, एक शब्द जरी आता जास्त बोललीस ना तर बघ। दॅट्स इट। आनंदी, आनंदी बाळा चल चल आपण जाऊया, चल आनंदी, चल चल आपण आपल्या घरी जाऊ। अहो नको सावकाश। अहो थांबा। आनंदी बाळ, काय झालं तुला? अहो ही काय ओढायची पद्धत झाली तुमची? पाय दुखतोय त्यांचा अजून। काय पाय दुखतोय म्हणजे? तू अजून तिची ट्रीटमेंट चालू नाही केलीस? तू ना खरंच इम्पॉसिबल आहेस। म्हणून आनंदीला मला तुझ्याकडे राहू द्यायचं नव्हतं। मला माहिती होतं तू तिची काहीही काळजी घेणार नाहीयेस। जगासमोर ना तू फक्त तिची आई बनण्याचा दिखावा करतेस। मुळात तुला आनंदीची काही पडलेलीच नाहीये। एखादी एवढ्या हट्टाने घेऊन आली तर ऍटलीस्ट तिची ट्रीटमेंट तरी चालू केली असती, पण नाही। एक नंबरची खोटारडी आहेस तू। हा सगळा ना दिखावा आहे तुझा। नाटक करतेस तू, नाटक। बस सत्या, माझ्या भावनाईला काय नको बोलू। ती मला डॉक्टरांकडे पण घेऊन जाते आणि रोज मला मालिश सुद्धा करते। डॉक्टर काय म्हणालेत? ट्रीटमेंट जर का रेग्युलर सुरू ठेवली तर त्या लवकर बऱ्या होत। सिद्धू, खरं खरं सांग, हे सगळं कसं झालं? अगं घरी पप्पा होते म्हणून मी तुला विचारलं नाही। आता तुला खरंच सांगावं लागेल। अगं खरंच कसं झालं हे सांगतो। सगळं? आणि अगं असं काय करतेयस? तर त्या बिचाऱ्याला एवढं लागलंय आणि तू ओरडतेस त्याच्यावर? हॅरी, तू जरा गप्पच बस। मला माहितीये माझा भाऊ किती हट्टी आहे, त्याला ही अशीच ट्रीटमेंट हवी। अगं सोड सोड, सांगतो। अगं ताई, खरंच सांगतोय, समोरच्याने धडक दिली म्हणून झालंय। धडक दिली नाही सिद्धू, मला नॅचरल ऍक्सिडेंट नाही वाटत। म्हणजे हे कोणीतरी नक्कीच प्लॅन करून केलंय। ज्याने कोणी हा प्लॅन केला असेल ना, मी त्याला सोडणार नाही, शोधून काढेन। तू शोधलंच आणि यामागे भावना होती हे कळलं तर? नाही ताई, अगं ते गुणाजीची पोरं असतील आणि शत्रू वाढणं हा प्रगतीचा इशारा आहे। ताई, राजकारणात असंच होत असतं। जाऊ दे ना, तू नको पडूस याच्यात। आणि उद्या मला काही झालं तर पप्पा सोडतील का त्यांना? बघ सिद्धू, तू माझा लहान भाऊ आहेस म्हणून काळजी वाटते मला, आणि मी नाही तुझी काळजी करणार तर कोण करणार रे?
तुझा इतका विश्वास आहे माझ्यावर आणि मी खोटं बोलतोय. खरंच सॉरी. मी तुमचं पितळ उघडं पाडण्याच्या धमक्या तर देतोय भावना मॅडम, पण जर सत्य समोर आलं तर तुमच्यापेक्षा जास्त वाट तर माझीच लागणार आहे. आरती, हे आरती, अगं तुझं अंग तर लई तापलंय. चल चल चल, डॉक्टरकडे जाऊन येऊ. चल चल उठ. अगं आई, ते डॉक्टरकडे वगैरे काय नको बाई जायला. तुला माहिती आहे ना, ते 1760 चाचण्या करायला लावतात. ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, आणि दाणी 2 करा. एवढं करून काही निघत तर काहीच नाही. आणि ते चाचण्या करायला पैसे आहेत बघा आपल्याकडं. अगं हाय, जेवढं साठलं ना तेवढं वापरू. एकदा बरी झालीस का पुण्याला कमव. चल चल उठ. चल आधी तू डॉक्टर. आई ऐक की, मी काय म्हणते, घरला जाऊन ते काढा करून पिते, बरं वाटेल त्यानं. डॉक्टर कडून नको गाय. देवी आई, ऐकल तर माझी पोरगी कसली ग आरती. चल चल, तू अशी ऐकायची नाही. थांब आता, मी अंकीलाच बोलवते. अगं आई, अंकिला त्याला कशाला? गप. एंकी, अगं, एंकी, 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 अरे कुठे आहेस एंकी? काय रे, कुठे बाहेर गेला होतास वय? गोळी आणायला गेला होतास का? आरती, गोळी घे का? नाही गाय, गोळी बिळी काय खात नसते बरं का मी. अगं असं काय करतीस? घे की गोळी. हे काय खायला? नाश्ता आणला वय? आरती, बाय पोरी, खाऊन घे आणि मग गोळी घे. नाही खायचं म्हणून सांगितलं ना एकदा, तर हात उचलायला ये ना मला, आणि खा 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 म्हणून माग लागलाय माझा. नाही खायचं मला काय. नाही मला काय इव्हन काय नकोय, मला काय भूक नाही, मला काय खायचं नाही. ऐकत जा की. काय बाई, डोक्याला ताप आहे. ऐक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.